आज महाराष्ट्रातल्या महिला विचारतायत की जर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या काम करणार नसतील, चिल्लर नाही आहे आम्हाला चिल्लर म्हणणारी, जनतेला चिल्लर म्हणणारी, पुण्यातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई सतत चिल्लर आहे. नुसतं जगामध्ये मला बघा असंच चालणार नाही. नट्टा पट्टा लाली लिपस्टिक लावायची, चांगल्या चांगल्या साड्या नेसायचं, नेत्यांबरोबर बसायचं. आज झालं चिल्लर थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवानी बाहेर येते. मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय? महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय काय? मेकअप लावून ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर. रुपालीताई चाकणकर म्हणतात माझ्याकडे कुठलीच तक्रार आली नाही. लाज वाटली पाहिजे त्या रुपाली चाकणकरला. महिला आयोगावरती बसल्यात त्या. जरा सुद्धा त्यांच्यामध्ये संवेदना नाहीये की एक महिला जीव गेलेला आहे. तुम्ही कशाला महिला आयोगावरती बसला आहात? तुमची लायकी नाही त्या पदावर बसला. रुपालीताई तुम्ही म्हणताय की 33,971 कंप्लेंट तुमच्याकडे महिलांची आलेली आहे, पण त्याच्यामध्ये किती महिलांना तुम्ही न्याय दिला? मी पण 6 कंप्लेंट तुम्हाला दिलेली आहे, पण तुम्ही तुमच्याकडे जे कंप्लेंट दिलेली आहे त्या कंप्लेंट तुम्ही जे संबंधित अधिकारी आहे पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये तुम्ही ढकेलताय आणि त्यानंतर तुम्ही कधी विचारपूस करत नाही की हे मुद्दा किती पार पाडला, किती महिलांना न्याय मिळाला. जे कंप्लेंट आम्ही तुम्हाला दिली होती महिला आयोगकडे, जे कंप्लेंट महिलाची दिली होती, तुम्ही काय काय काम केलं अशी विचारपूस पण तुम्ही करत नाही. त्याच्या हालचाल घेत नाही. त्याच्यामुळे आज महिलांवरती अत्याचार वाढत चालले, महिला आत्महत्या वाढत चालली आहे की तुम्ही काय काम करत नाही. आणि मी हात जोडून विनंती करते, तुम्ही राजीनामा द्या आणि कोणतीही चांगली सामाजिक महिलांना बसवा त्याच्यावरती, क्योंकि राजकीय महिला आयोग मध्ये नकोय. जर तुम्ही त्या हगवण्याच्या दुसऱ्या सुनेची जगतापांची लेख जी आहे तिची जर तक्रार घेतली असती, आज पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या महिलांनी तुमचा राजीनामा नसता मागे. हा कुणाचा महाराष्ट्र आहे? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. हा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे. आणि एक महिला त्या पीडित कुटुंबाला न्याय देऊ शकत आणि लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही त्यांच्याकडून मतं घेत असाल आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर तुमच्याकडून जर कारवाई होत नसेल तर काय करायचंय राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाचं? तुम्ही असाल राजकीय पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे. माणसं जीवन नसतील तर तुमच्या पदाला काय किंमत आहे? महिला अत्याचाराबद्दल चर्चा करायच्या, महिलांच्या संरक्षणाबद्दल चर्चा करायच्या, त्यांच्या कायद्याबद्दल चर्चा करायच्या. आणि तुमच्या हातात सत्ता असल्यानंतर तुम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष निष्क्रिय आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे 35,000च्या वर महिलांच्या तक्रारी आहेत. किती तक्रारीचं निवारण झालं? महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा मागितला जातो का? महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पीडित महिलेनी तक्रार केली, पुरावे दिले. आज किंवा काल नाही तक्रार दिली, 6 महिन्यापूर्वी दिली. दखल घेतली का? नाही. जर महिला आयोगाच्या अध्यक्षा पुण्यातल्या असतील आणि पुण्यातल्याच महिलेनं तक्रार केली असेल आणि त्याची दखल घेतली जात नसेल आणि नंतर त्याच कुटुंबामध्ये त्यांची दुसरी जाऊ आत्महत्या करत असेल, म्हणजे कौटुंबिक छळातून त्या ठिकाणी महिलांचं शोषण होत असेल, त्यांची निंदा नालिस्ती होत असेल, मारहाण होत असेल, महिला आयोगाच्या अध्यक्ष जर कारवाई करत नसतील तर पुण्यातल्या महिलेची तक्रारीची दखल घेतली जात नाही. उर्वरित महाराष्ट्रातल्या महिलांची दखल कधी घेणार? अहो, शहरातल्या महिलेची दखल घेतली जात नाही. मराठवाडा, विदर्भ, गडचिरोली, चंद्रपूर या महाराष्ट्राच्या लांबच्या पट्ट्यातल्या महिलांतर फक्त त्रास सहन करूनच आयुष्य जगायचं किंवा आयुष्य त्यागायचं. म्हणून महाराष्ट्रातल्या महिला म्हणतायत की तुम्ही जर 24 तास आमच्यासाठी देऊ शकत नसाल, म्हणजे जे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद 24/7 फक्त आणि फक्त
महिलांच्या सुरक्षिततेसाठीच असलं पाहिजे. तिथं हे जर पार्ट टाइम अध्यक्षपद चालवत असतील म्हणजे त्यांना पक्षाचं अध्यक्षपद पण पाहिजे, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण तुम्ही राज्याच्या घटनात्मक पदावर बसत असाल आणि लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही त्यांच्याकडून मतं घेत असाल आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर तुमच्याकडून जर कारवाई होत नसेल तर काय करायचंय राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाचं? आज महाराष्ट्रातल्या महिला विचारतायत की जर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या काम करणार नसतील, प्रसिद्धीसाठी जात असतील, खोटं बोलत असतील तर मग हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून महिला काय म्हणतात, मी स्वतः काल एक गोष्ट बघितली. 4-5 दिवस झालं हगवणे कुटुंबानी छळल्यामुळं त्यांची सून वैष्णवीताईंनी आत्महत्या केली. 4-5 दिवस झाले त्यांनी आत्महत्या करून. काल 23 तारखेला राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष त्यांच्या घरी गेला भेटायला आणि घरातून बाहेर पडताना मीडिया समोर ते हसत हसत बोलतात. आतमध्ये एका मयत कुटुंबाच्या ज्या आई वडिलांची मुलगी आत्महत्या करून मृत्युमुखी पावली, त्यांच्याकडे लहान बाळ आहे 9 महिन्याचं, त्यांना भेटून आल्यानंतर तुमच्या संवेदना स्मित हास्याच्या असू शकतात. एक महिला दुसऱ्या महिलेविषयी अशी जर असेल तर तुमच्या माझ्यासारखा पाहणारा माणूस काय, हा कुणाचा महाराष्ट्र आहे? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे? हा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे? आणि एक महिला त्या पीडित कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही, हसत हसत बाईट देतात. ही मनाला न सहन होणारी गोष्ट आहे. मी आज बऱ्याच माध्यमांवर चर्चा पाहत होतो, बराच सोशल मीडिया चालत होतो. मित्रांनो, जे मी पाहिलंय ते धक्कादायक आहे, म्हणून मी आपल्या समोर आलोय. जर एका व्यक्तीच्या त्या पदावर बसणारी सुद्धा व्यक्ती कर्तृत्वानच असते, आम्ही त्यांचं कर्तृत्व सुद्धा नाकारत नाही, पण महिला प्रश्न विचारतात काय क्वालिफिकेशन आहे त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीचं? फक्त ती पक्षाची कार्यकर्ती आहे म्हणून पद मिळतं का? संवेदनशीलता कुठून विकत आणायची? लोकांच्या अडीअडचणीला मदत तुम्ही करणार आहात की नाही, या आणि अशा सगळ्या विषयावर बोलणार आहे. सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विषय संवेदनशील आहे, विषय फार गंभीर आहे, त्याच्यामध्ये मी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. पुण्यातल्या सगळ्या पुणेकरांना माझी या माध्यमातून विनंती आहे, उर्वरित महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे, विषय गंभीर आहे, तुम्ही तर तो ऐकला पाहिजेच, परंतु काही गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः सहभागी सुद्धा झालं पाहिजे. तुमच्या मनात काय वाटतं आयोगाच्या अध्यक्षाच्या किंवा त्यांच्या एकूण कारभाराविषयी नक्कीच कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रियेची मी अपेक्षा करतो आणि त्याच्यावर आपण नंतर चर्चा करूच अगोदर. पण हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे म्हणून शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्कीच जोडले जा. एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे वाचा फोडणं आणि अन्याय नाही सहन करणार आणि तुमची चमकोगिरी पण नाही सहन करून घेणार. तुम्ही असाल राजकीय पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे, माणसं जीवन नसतील तर तुमच्या पदाला काय किंमत आहे? महिला अत्याचाराबद्दल चर्चा करायच्या, महिलांच्या संरक्षणाबद्दल चर्चा करायच्या, त्यांच्या कायद्याबद्दल चर्चा करायच्या, आणि तुमच्या हातात सत्ता असल्यानंतर तुम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट. बरं, सगळ्यात महत्वाचं या सगळ्या ह्याच्यामध्ये मला काय म्हणायचंय मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार. मित्रांनो बघा, आयोगाचे अध्यक्ष ज्या पद्धतीनं सगळीकडं दिसतायत पण त्या रुसतात पण. त्यांचं असं म्हणणं होतं सुरुवातीला, ते 2-3 दिवस पहिल्या का गेल्या नाहीत, तर त्या कुटुंबांनी यांना संपर्क साधला नाही. त्याच वैष्णवीच्या सख्यात जाऊन तिच्या दिराच्या बायकोनं जसा वैष्णवीचा छळ व्हायचा, वैष्णवी ताई बिचारी
लहान बाळ सोडून गेली हो, ते तर दुःख ते कसपटे परिवार कसं सहन करत असेल त्यांच्या जीवाला माहितीये. आणि एक वैष्णवी गेलेली नाही. चाकणकर मॅडम, तुम्ही आयोगाच्या अध्यक्ष आहेत. हजारो वैष्णवी या महाराष्ट्रात हुंडाबळी असेल, कौटुंबिक हिंसाचार असेल, छळ असेल, अन्याय अत्याचार, इतर ठिकाणी तर बलात्कारासारख्या सुद्धा घटना घडतात, हत्यासारख्या भयानक घटना घडतात. त्याच्या अगोदर त्यांनी तक्रारी केलेल्या असतातच. तुम्ही कशी दखल घेत नाही मी तुम्हाला साध्या भाषेत सांगतो. तुम्ही काय करणार? सीपींना फोन करणार, एसपींना फोन करणार, संबंधित पीआयला फोन करणार, त्यांच्याकडून माहिती घेणार, त्याच्यावरच तुम्ही बोलणार. संवेदनशीलता कुठे आहे तुमच्याकडे? तुम्ही स्वतः जाऊन, तुमचे कोण प्रतिनिधी जाऊन चकार नाही. जर तुम्ही त्या हगनच्या दुसऱ्या सुनेची, जगतापांची लेक जी आहे, तिची जर तक्रार घेतली असती, आज पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या महिलांनी तुमचा राजीनामा नसता मागितला. तुमच्या पक्षांतर्गत काय चाललंय आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुमचा पक्ष तुम्हाला लकलाभ. तुमचा पक्ष सुद्धा तुमचा आहे का? दुसऱ्याचा पक्ष तुम्ही चोरलाय तुमच्या नेत्यांनी. त्याच्यामुळे ते तुम्हाला बी माहितीये. अगोदर तुम्ही कोणाच्या कार्यकर्त्या होत्या? ज्यांच्या कार्यकर्त्या होत्या त्यांच्यावर तुम्ही टीका करताय आता. पण त्यांच्या सोबत काम करत होता त्यावेळेस तुमची संवेदनशीलता ही कशी तुम्ही जाणून देत होता? लोकांचं म्हणणं असं आहे, लोक तुमच्याकडे कुटुंब प्रमुख म्हणून पाहत असतील आणि पाहावं. सरकार आणि घटनात्मक पदावर बसणारी लोक मायबाप सरकार असतात. सर्वसामान्य माणसाकडे एवढी ताकद नसते, हिंमत नसते. आणि खुर्चीवर बसणारी माणसं, अधिकारी खास करून पोलिसातले किंवा इतर, हे त्यांना रिस्पेक्ट देत नसतात, दाद देत नसतात, तर त्यांना अत्यंत तुच्छ वागणूक देतात. तुमच्यासारखी माणसं घटना पदावर असल्यानंतर ते अधिकारी तुम्हाला धजवतात, तुमची दखल घेतात. लोकांची काय अपेक्षा आहे? आता तुम्ही मी जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. मी महिलांचा 100% आदर करतो. माझ्या चर्चेची सुरुवातच जय जिजाऊ जय शिवरायांनी झाली. मला बंधन आहे बोलायला, पण मला एवढं नक्की म्हणायचंय की रुपालीताई चाकणकर यांच्याकडं 6 महिन्यापूर्वी त्यांच्याच पक्षाच्या राजेंद्र आगवणे यांच्या सुनेने तक्रार दिली होती, पुरावे दिले होते. सगळं देऊन तुम्ही दखल घेतली नाही. कदाचित तुमच्या तालुकाध्यक्षाच्या विरोधात ही तक्रार असावी म्हणून तुम्ही दखल घेतली नाही. तिनं नाही आत्महत्या केली, दुसऱ्या सुनाने आत्महत्या केली. त्याच वेळेस तुमच्याच कार्यकर्त्यावर रुपालीताई जर कारवाई झाली असती, पोलिसांनी बेड्या जर घातल्या असत्या, रस्त्यावर पळून तिला मारलं जातं, तिच्या म्हणजे प्रायव्हेट पार्टला, तिच्या शरीराला टच केला जातो सासऱ्याकडून. तिनं तक्रार नाही द्यायची तुमच्याकडं. पोलीस नाही दखल घेत का? बड्या नेत्याचा माणूस आहे ना, मोठ्या पक्षाचा तो माणूस आहे. दादा त्यांच्या घरी येतात, दादांच्या मिसेस त्यांच्या मुलीच्या दुकानाच्या उद्घाटनाला येतात. बडा प्रस्त आहे. दुसऱ्याच्या जीवावर ते श्रीमंत असतील, सुनांच्याकडून पैसे उकळून, पण ते आहे ना बड प्रस्त. त्यांना तुम्ही वाचवलं. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जर पहिल्या तक्रारीची दखल घेतली असती तर दुसरी सून आत्महत्या करून गेली नसती किंवा याच लोकांनी तिची हत्या केली नसती. इतकं भयानक प्रकरण आहे. लोक का राजीनामा मागणार नाही? 35,000च्या वर तुमच्याकडे तक्रारी असतील. किती त्या हे झाल्या? संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 2-4 दिवसात आम्ही सगळीच माहिती काढू आणि या विरोधात राज्यभर आंदोलन सुद्धा करू. मला एवढंच म्हणायचंय, आता खऱ्या माहिती हातात घेतल्याशिवाय चर्चा नाही करायची. पण महिला का चिडल्या? महिलांचा तो नैतिक अधिकार आहे. महिला स्वतःच्या कुटुंबापासून संघर्ष करून मग लोकांसाठी संघर्ष करतात. तशा राजकीय सामाजिक नेतृत्व सुद्धा करतात. प्रशासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रात सुद्धा काम करतात कुटुंब सांभाळून.
आणि जर त्यांना तिथं छळ होत असेल, अन्याय अत्याचार होत असेल, त्यांनी भांडायचं कुणाकडे, लढायचं कुणाच्या विरोधात आणि दाद कुणाकडे मागायची? मग तुम्ही काय उपयोग आहे घटनात्मक पदावर? मी बऱ्याच पुण्यातल्या महिलांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, अत्यंत भयानक प्रतिक्रिया आहेत. त्या म्हणतात फक्त मिरवायला पद आहे. हे मी म्हणणार नाही, मला तुमचा प्रचंड आदर आहे, पण तो आदर एक स्त्री म्हणून आहे. पण एका स्त्रीचा आत्महत्या झाल्यानंतर, हत्या झाल्यानंतर जर तिथं फक्त दुसऱ्याकडून विचारायचं तुम्ही. आम्ही बघितलंय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणात तुमची एंट्री ही फक्त आणि फक्त कशासाठी होती? कारण लढणारी माणसं वेगळी असतात, संघर्ष करणारी माणसं वेगळी असतात आणि प्रसिद्धीसाठी पब्लिक डोमेन मध्ये येणारी माणसं वेगळी असतात. हे सगळं फार वेगळे. कारवाईची करायची म्हणून कारवाई केली जाते, वाचवायचं म्हणून एंट्री केली जाते. असं बऱ्याच प्रकरणात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप सर्वश्रुत आहे. लोक जे बोलतात, लोकांच्या जे मनात आहे तेच खरं आहे आणि तेच गंभीर आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं. मला तर असं वाटतं अजून इतर महिलांचे प्राण जाण्यापेक्षा तुमच्याकडून दखल आता घेतली जाईल काही दिवस, पण राज्याचे गृहमंत्री, तुमच्या सरकारचे गृहमंत्री सुद्धा अशाच पद्धतीनं सगळ्या गंभीर घटनाकडे दुर्लक्ष करत असतील. फक्त सरकार खुर्चीवर आहे म्हणून सत्तेच्या नशेत असेल तर हे महाराष्ट्राला चालणार नाही. म्हणून लोक राजीनामा मागतात. मी म्हणतोय माननीय अध्यक्ष महोदया, आपण स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे, कारण त्या पदावर सक्षम महिलाच त्या ठिकाणी काम करू शकते असं महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींचं मत आहे. आणि जमलं, तुम्हाला जर शिफारस करता आली, आगावणे कुटुंबांनी महिलांना छळलंय, पैसे मागितलेत, अर्थात खंडणी मागितली, अर्थात हुंडा मागितलाय, ह्यांचं लग्न होऊन बरेच कालावधी उलटलेला आहे. म्हणजे आता मागितलेले पैसे हे खंडणीच आहे आणि ही संघटित गुन्हेगारी आहे. असेल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे वेळ, तर त्यांनी या सगळ्यांवर, हगवणे कुटुंबावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी शिफारस करावी. अन्यथा बोलाचाच भात आणि बोलाची कडी होईल. सगळेजण हगवणेला त्यांच्या पक्षाचे सत्ताधारी वाचवतीलच, यात तीळ मात्र शंका नाही. दोन चेहरे असतात राजकारण्यांचे, एक पब्लिक समोर बोलण्याचा आणि दुसरा जो जनतेसमोर तो चेहरा नसतो. पुणेकरांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला राजकारण्यांचे चेहरे नक्कीच माहिती आहेत. पडद्यामागून कुणी कुणाला मदत करू नये, वाचू नये, एवढीच माफक अपेक्षा. बघा राजीनामा देता आला तर महाराष्ट्रातली जनता तीच मागणी करते. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.